जलगांव महानगर पालिका के घंटागाड़ी कर्मचारी बकाया वेतन की मांग को लेकर हड़ताल पर है। इन कर्मचारियों को पिछले 1 से 1.5 महीने से वेतन नहीं मिला, जिससे हालत इतने बिगड़ चुके हैं कि उन्हें भूख हड़ताल जैसी स्थिति का सामना करना पड़ रहा है। मनपा के करीब 400 से 500 कर्मचारियों ने एक साथ हड़ताल पर जाने का निर्णय लिया है। उनकी सीधी मांग है कि मनपा तुरंत उनका बकाया वेतन जारी करे। हड़ताल का असर शहर की सफाई व्यवस्था पर भी पड़ने की संभावना है। ये कर्मचारी रोजाना कचरा संग्रहण और सफाई व्यवस्था में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। कर्मचारियों ने साफ कहा है कि बिना वेतन के गुजारा करना अब नामुमकिन हो गया है। बार बार मांग करने के बावजूद कोई सुनवाई नहीं हो रही है। कर्मचारी वेतन मिलने तक काम पर वापस नहीं लौटने की भूमिका में है। आमच्या मागण्या अशा आहे का आमचे पगार 1.5 महिन्यापासून होत नाही आहे। कोणाचे घर भाड्याचे, कोणाला खाण्यात पिण्याला नाही, कोणाची दवाखान्याची प्रॉब्लेम आहे। पण हा जो अधिकार असतो हा ऐकता द्यायला पाहिजे, ऐकताना द्यायला पाहिजे। ऐकताची जबाबदारी असते आणि ठेकेदाराला 1 महिन्याचा पगार धरून पण देऊ शकतो या बाबतीमध्ये। तर असं आहे। उपासमारीची आता दुकानदार आम्हाला उधारी पाधारी देत नाही, कोणी उधारी पाधारी व द्यायला तयार नसते। आमच्या घरात आमची परिस्थिती गरिबीची आहे आणि त्यामुळे आम्ही हे आंदोलन आमचा 1.5 महिन्यापासून पगार नाही। मागण्या काय फक्त पगार टायमावर करा। अजूनपर्यंत मे महिना उलटला, पगार झालेला नाही। महापालिका आणि ठेकेदाराचा जो प्रश्न आहे त्याच्यात आम्हाला इन्व्हेटिव्ह झालेला आहे व त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत पासिंग होणार नाही तोपर्यंत तुमचं पगारावर बिल आम्ही सही करणार नाही। काही संबंध नाही पगाराचा पेमेंट पण नाही। बरोबर आहे, नाही 1.5 महिना झाला आता। किती कर्मचारी महिना झाला? 400 ते 500 कर्मचारी आम्ही वॉटर गॅस कंपनीला काम करतो आम्ही ठेकेदारीमध्ये। प्रशासनाला सकाळी आरोग्य निरीक्षक आले कांबळे साहेब, त्यांनी सांगितलं, त्यांनी उदय बापूला फोन केला, त्याने तुमच्या बिलावर आमची सही झालेली आहे, सही झालेली बिल का पास करत नाही। पहिले आले तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला वॉटर गॅस कंपनीचे जोपर्यंत वाहन पासिंग होत नाही तोपर्यंत आम्ही बिल पास करत नाही। तुम्ही कर्मचाऱ्यांना वेटीस धरू नका। आमचं हे म्हणणं आहे, जो काम आम्ही काम पूर्ण करताय ना, आम्ही काम पूर्ण घेताय तुम्ही आमच्याकडून, पगार पण आम्हाला टायमावर द्या। आणि येता आता कसा नवीन ठेकेदार येणार आहे, तारीख डिक्लेअर नाही त्याची, 1 तारखेला तो 2 तारखेला, ते काही माहिती नाही आम्हाला। पण जर एकदा ठेकेदार नवीन येईल तर आमचा आता ह्या महिन्याचा पगार कोण करेल? आता जर 1.5 महिन्यापासून आमचा पगार नाही तर मग जून महिन्याचा पगार पण कोण करेल? पूर्ण टोटल झाडू कामगार, गटर कामगार, वॉटर गॅसचे चालक, हेल्पर, सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। जोपर्यंत अकाउंटला पगार येत नाही तोपर्यंत काम बंद केलेलं आहे। नाव सांगा। जयेश निळकंठ सपकाळे, मी चालक आहे, ड्रायव्हर घंटागाडीवर। ठीक आहे।